HM घाटमाता न्यूज। आटपाडी येथे चौंडेश्वरी पालखी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न। आटपाडी येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी चौंडेश्वरी पालखी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। समाज एकत्रित करण्यामुळे त्या कार्यक्रमास मोठे पाठबळ मिळाले आणि मनापासून आनंदाने समाजाने सहभाग घेऊन या कार्यक्रमास मोठी शोभा वाढवून आनंद लुटला। मंदिरातून पालखी निघताना जाधव मठाचे प्राचार्य श्री विष्णुपंत जाधव महाराज यांच्या शुभ हस्ते पालखीला श्रीफळ वाढवण्यात आले। या प्रसंगी आटपाडी तालुक्याचे युवा नेतृत्व आणि माजी सभापती माननीय श्री ब्रह्मानंद पडळकर साहेब उपस्थित होते। त्यांच्याही हस्ते पालखीला श्रीफळ वाढवण्यात आले आणि या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। ब्रह्मानंदजी पडळकर यांनी या कार्यक्रमास पाहिल्यानंतर मनापासून त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि आनंद व्यक्त केला। या कार्यक्रमामध्ये वारकऱ्यांचे दिंडी सामील झाली होती। त्याचबरोबर मरिनी आईगाडा पोतराज सहभागी झाले होते। त्याचबरोबर यामध्ये लावसट 2 व्यक्तीने सहभाग घेतला होता। व्याख्या अशी आहे, लावसाट आणि ज्या व्यक्तींच्या पाठीवर सुपाने मारले जाते त्यांच्या पाठीमागची इडापिडा टळून जाते आणि त्यांच्या घरामध्ये सुख शांती नांदण्यास सुरुवात होते, अशी त्याची आख्यायिका आहे। आणि ही चौंडेश्वरी माता ज्या वेळेस मंदिरापासून मिरवणूक निघते त्यामध्ये खूप मोठ्या संख्येने लोक सहभाग होतात आणि येणाऱ्या भक्तांना भंडारा लावला जातो आणि पाठीवर सुपाचा मार दिला जातो। या सुपाच्या मारामुळे त्याला आनंद तर मिळतोच, परंतु त्यांच्या पाठीमागचे इडापिडा टळून जाते। ही आख्यायिका बऱ्याच लोकांना माहिती झाल्यामुळे लोक आवर्जून पाठीवर सुपाचा मार घेतात। समाजातील सर्व मान्यवरांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतल्यामुळे या कार्यक्रमाला आनंदाचे स्वरूप आले होते। माननीय श्री चंद्रकांत भाऊ दौंडे अध्यक्ष, त्याचबरोबर या संस्थेचे ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मान्य श्री प्रकाशजी दौंडे, त्याचबरोबर राजेंद्र लाटणे, श्री राजू दौंडे, त्याचबरोबर विकास भूते, नितीन सोते, प्रकाश कवडे असे बरेच मान्यवर या कार्यक्रमामध्ये सहभागी होते। समाज ही मोठ्या संख्येने उपस्थित झालेला होता। गावातील नगर प्रदक्षिणा होत असताना या पालखीचे दर्शनासाठी खूप लोकांनी गर्दी केली होती। महिलांचा सहभाग या पालखी सोहळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होता। पालखी निघत असताना पालखी ज्याच्या खांद्यावर असते त्यांच्या पायाच्या खाली लहान मुलं ओलांडण्याची प्रथा आहे। त्या लहान मुलांना ओलांडून गेल्यानंतर त्या मुलांच्या पाठीमागची सर्व त्रुटी दूर होऊन त्यांच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होतो, अशी आख्यायिका आहे। अशा स्वरूपाची ही पालखी अतिशय मोठ्या उत्साहाने आणि उमंगाने निघून रात्री 10 ते 10:30 वाजता श्री चौंडेश्वरी मंदिरामध्ये येते आणि आलेल्या सर्व महिलांची या ठिकाणी आरती झाल्यानंतर ओटी भरली जाते आणि सर्व मानकरांना श्रीफळ देऊन त्यांचे मनापासून स्वागत करून हार्दिक अभिनंदन करण्यात येते व त्यांचे आभार मानले जाते। अशी प्रथा गेली बरेच वर्षे चालू आहे। आटपाडी येथील चौंडेश्वरी पालखी उत्सव कशा प्रकारे साजरा करण्यात आला याचा ग्राउंड रिपोर्ट पहा HM घाटमाता न्यूजवर। मुख्य संपादक हबीब मुलानी।
आज आटपाडीमध्ये चौंडेश्वरी उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये सर्व समाज बांधव एक होऊन हा कार्यक्रम पूर्णपणे पार पडत आहेत. याची परंपरा जवळजवळ 45-50 वर्ष होत आलेली आहे आणि या कार्यक्रमामध्ये आटपाडीतील पंचक्रोशीतील समाज बांधव 12 बलुतेदार यांचा सहभाग असतो. या पालखीमध्ये पूर्ण सहवाद्य, पालखी मिरवणूक, वारकरी या संपदासह मिरवणूक काढली जाते आणि या पालखीमध्ये देवीचा जो उत्सव असतो आणि त्या उत्सवाचा जो खेळ असतो तो हा मेन म्हणजे या पालखीच्या रूपात दाखवला जातो. आणि तो खेळ असा असतो की एक देवी असते आणि तिचे राक्षस असते, त्यांचं दैत्यगण जे केलेलं असतं त्याच्यासाठी हा पूर्ण खेळ दाखवला असतो आणि त्या खेळाची पूर्ण माहिती सगळ्यांना कळण्यासाठी हा उत्सव आटपाडी स्टँड मंदिरापासून बाजार पटांगणात पूर्ण मिरवणूक वाद्यासह त्याची मिरवणूक घेतली जाते आणि सर्व तरुण वर्ग, बालमित्र, आबालवृद्ध या सर्वांचा सहभाग सगळं देहमान विसरून भंडाऱ्याचा उधळण करत इतका सहवाद्य याच्यात मिक्स असतात. त्यांच्या आनंदाला अजिबात तोटा नसतो. इतका आनंद सहभागी होतात की त्या आनंदामध्ये सर्व पंचक्रोशीतले लोक सहभागी होतात. जय चौंडेश्वरी, चौंडेश्वरी माता की जय. सन 2024 शुक्रवारी श्री चौंडेश्वरी मातेचा पालखी उत्सव या ठिकाणी समाजाच्या वतीने अतिशय सुंदर अशा पद्धतीनं पालखी सोहळा आटपाडी नगरीतून निघालेला आहे. अतिशय मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने यामध्ये समाज सहभागी झालेला आहे. दरवर्षी हा पालखी सोहळा संपन्न होत असतो आणि त्याचबरोबर या पालखीमध्ये वारकरी संप्रदाय, त्याचबरोबर सावटे, सावट आणि मरीमाईचा गाडा आणि त्याचबरोबर कोकरा अशा सोंगाने ही पालखी या आटपाडी पेठेतून निघालेली आहे. चौंडेश्वरी मंदिरातून निघालेली पालखी बाजार पटांगण मार्गे, ग्रामपंचायत मार्गे परत मंदिरात येणार आहे. पालखी निघत असताना आटपाडीचे जाधव महाराज यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच ब्रह्मानंद पडळकर यांचे शुभ हस्ते या पालखी सोहळ्याला नारळ श्रीफळ वाढवून हा पालखी सोहळा सुरुवात झालेली आहे. दिगंत येथील वारकरी संप्रदायातील भक्ती मंडळ या ठिकाणी या वारकरी संप्रदायामध्ये समाविष्ट होऊन ही पालखी आटपाडी पेठेतून निघालेली आहे. अतिशय उमंग उत्साहाने या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग आहे, मोठ्या प्रमाणात उमंग उत्साह आहे आणि हा सण आम्ही प्रत्येक वर्षी जवळजवळ 1000 महिलांच्या समेत पुरणपोळी समेत सुवासिनी भोजन श्री चौंडेश्वरी मंदिरामध्ये होत असते. माता की जय. HM घाटमाता 9